दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक शुगा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। सध्या आपण या संत समागम व्यासपीठावरून समर्थ रामदास स्वामींच्या 11 लघुकाव्यांपैकी एकवीस समासी अर्थात जुना दासबोध याचा विचार करतो आहोत। कालपर्यंत आपण या 21 समासी दासबोधातील 7 समास पाहिले। आज आपण 8वा समास पाहूया। 21 समासींपैकी हा जो 8वा समास आहे या समासाचं नाव आहे आत्मनिवेदन। आपल्याला माहिती आहे समर्थांनी नवविधा भक्ती सांगितली, श्रवण, कीर्तन, नामस्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन। आत्मनिवेदन म्हणजे परमपूजनीय रामकृष्ण परमहंस म्हणत मिठाची बाहुली असावी आणि तिने समुद्राचा तळ गाठण्याचा प्रयत्न करावा, समुद्राची खोली मोजण्याचा प्रयत्न करावा। तिची अवस्था काय होईल? ती अवस्था म्हणजे आत्मनिवेदन आहे। आत्मनिवेदन
हा समास तसा लहान आहे, केवळ 22 ओव्यांचा आहे. या समासामध्ये वैखरी, परा, पश्यंती, मध्यमा या 4 वैखरींचा विचार आहे. अष्टदा प्रकृतीचा विचार आहे. आणि शेवटच्या 7 ओव्यांमध्ये आत्मनिवेदनाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. 21 समासीमध्ये हा 8वा समास आत्मनिवेदन, तो नवीन दासबोधामध्ये ज्याला 200 समासी दासबोध आपण म्हणतो, त्या नवीन दासबोधामध्ये दशक 12वा, समास 5वा, 12-5 असा हा जसाच्या तसा समास नवीन दासबोधामध्ये सुद्धा आहे. हा 4था समास आहे की जो जुन्या दासबोधामध्ये आहे आणि नवीन दासबोधामध्ये पण आहे. असे हे 4 समास आहेत की जे दोन्हीकडे आपल्याला पाहायला मिळतात. आपण पहिला समास जो पाहिला जुन्या दासबोधातला 4था समास, तो सद्गुरु लक्षण, तो नवीन दासबोधामध्ये 5वा समास, 5वा दशक 2रा समास आहे. जुन्या दासबोधातला 5वा समास पुढचा आपण जो पाहिला सत्शिष्य लक्षण, तो नवीन दासबोधामध्ये 5वा दशक समास 3रा आहे. वैराग्य निरूपण हा तिसरा समास आपण जुन्या दासबोधामध्ये पाहिला की ज्याचा क्रमांक 6वा येतो. तो दशक 3 समास 10 असा नवीन दासबोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा शेवटचा समास असा आहे की हा समास दोन्ही दासबोधांमध्ये आपल्याला दिसतो. आत्मनिवेदन जुन्या दासबोधामध्ये हा समास 8वा आहे आणि नवीन दासबोधामध्ये 12वा समास, 12वा दशक समास 5वा आहे. आपण या समासाला जे नाव दिलेलं आहे आत्मनिवेदन, मी हा सगळा समास वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की सृष्टीचा उगम, सृष्टी निर्माण करण्याची प्रक्रिया यामध्ये दाखवली आहे. आणि हे सगळं समजून घेणारा जो साधक आहे त्याच्या अस्तित्वाचा संपुष्टात येणं म्हणजे आत्मनिवेदन. ज्यांनी हे सगळं जाणायचं, ज्या साधकांनी हे सगळं जाणलंय, हे सगळं जाणून झाल्यानंतर हा समास तो आपलं स्वतःचं अस्तित्व विरघळवतो, संपवून टाकतो. ते आहे आत्मनिवेदन. या 22 ओव्यांच्या समासामध्ये पहिल्या 10 ओव्या या शब्दसृष्टीवर आहेत. एक रेषा आहे, तिला फिरवली, इकडे तिकडे गुंडाळली, काय काय केलं. समर्थांनी त्याचं फार सुरेख वर्णन केलंय. त्यातून शब्द तयार झाले, श्लोक तयार झाले, पद्य तयार झाले, गद्य तयार झाले, ग्रंथ तयार झाले, शास्त्र, पुराण, वेद, वेदांग सगळं तयार झालं. त्यानंतर अष्टधा प्रकृती आली, पंचमहाभूत, 3 गुण. आणि ही अष्टधा प्रकृती तिचं आत्मनिवेदन, तिचं सरेंडर, ते वर्णन केलेले शेवटच्या 5 ओव्यांमध्ये, 7 ओव्यांमध्ये. आत्मनिवेदनाचे 3 प्रकार समर्थांनी सांगितले: जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन. आपण या समासामध्ये समर्थ आपल्याला काय समजावतायत ते आपण पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. रेखेचे गुंडाळे केले,
मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मेळवून चाले, श्लोक गद्य प्रबंध श्रीराम. वेदशास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे, ग्रंथभेद अनुवादने, किती म्हणोणी श्रीराम. नाना ऋषी नाना मते, पाहो जाता असंख्याते, भाषा लिपी जेथे तेथे, काय उणे श्रीराम. वर्ग रुचा श्रुती स्मृती, अधे स्वर्ग स्तबक जाती, प्रसंग माने समास पोथी, बहुधा नामे श्रीराम. नाना पदे नाना श्लोक, नाना वीर नाना कडक, नाना साख्या दोहडे अनेक, नामाभिधाने श्रीराम. बरेचसे शब्द नवीन आहेत, पण एक मात्र नक्की आहे. समर्थ जे सुरुवातीला म्हणतायत, रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द चाले, शब्द मेळवून चाले, श्लोक गद्य प्रबंध. एक रेषा आहे, एक रेघ आहे. ती सरळ जर असेल किंवा उभी असेल तर आपण तिला रेघ म्हणतो. हे मूळ आहे. या रेषेला पाहिजे तसं वळवलंय, तिचे गुंडाळे केले. गुंडाळे केले म्हणजे फक्त गोलच केलं असं नव्हे. तिला तिरपी केली, मध्येच मोडली, मध्येच काहीतरी केलं, दोन गोल काढले. त्या रेषेचा सगळा खेळ आहे. ती रेषा पाहिजे तशी वाकवली, वळवली आणि त्यापासून अ पासून ज्ञ पर्यंत सगळे शब्द तयार झाले. समर्थ रामदास स्वामींचं 350 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की दशक 19 समास दुसरा, समास पहिला, लेखन क्रिया निरूपण दासबोधातली. अक्षर कसा असावं, कागद कसा असावा, पेन कसा असावा, बोरू कसा असावा, मार्कर कसा असावा, हायलाइटर कसा असावा, कुठल्या दोऱ्याने हा ग्रंथ तयार झाल्यानंतर त्याला कसे समास सोडायचे, त्याचं बाइंडिंग कसं करायचं, कुठल्या मेनकापडात ठेवायचं, आणि मेनकापडात ठेवलेले असे अनेक ग्रंथ कुठल्या लाकडाच्या पेटीमध्ये ठेवायचे, एवढं सगळं वर्णन लेखन क्रिया निरूपण समासामध्ये केलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा समर्थांना समजावून देण्याची प्रक्रिया अत्यंत सुरेख आहे. आपल्या आयुष्यात कधी हा विचार आला नाही, माझ्या तरी आला नाही, की अ पासून ज्ञ पर्यंत ही सगळी अक्षरं एका रेघेची आहेत. खरंय ना हे? अ काढला, अ ब क ख ग सगळी बाराखडी काढली, व्यंजनं काढली, स्वर काढले, एका रेषेवर सगळा खेळ आहे. तशी मूळ माया आहे. त्या मूळ मायेवर सगळा खेळ आहे. पण त्या मूळ मायेकडे लक्षच जात नाही. आम्ही एवढ्या भाषा शिकल्या, हजारो शब्द तयार केले, शब्द शिकले, त्यांचे अर्थ शिकले. आपले माजी पंतप्रधान PV नरसिंहराव, त्यांना 15 भाषा येत असत म्हणे. आजही लोक जॅपनीज शिकतात, फ्रेंच शिकतात, किती भाषा शिकतात. समर्थ म्हणतायत रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले. काना मात्रा देऊन, मातृकाक्षरी म्हणजे काना मात्रा दिल्या, टिंब टाकला, मातृकाक्षरी शब्द झाले. शब्द मेळवून चाले, अशा शब्दांचा एक मेळा केलाय. अशा सगळ्या शब्दांना एके ठिकाणी जमवलंय. पाहिजे ती शब्द जवळ केली, त्याला काना मात्रा दिल्या, वेलांटी दिली, अनुस्वार दिले, आणि अशा शब्दांच्या समूहाला घेऊन समर्थ म्हणताय श्लोक तयार झाले, गद्य मटेरियल तयार झालं,
पद्य तयार झालं, प्रबंध मोठमोठे ग्रंथ तयार झाले. मुळात माती आहे. मातीपासून रांजण तयार झाला, माठ तयार झाला, मडकं तयार झालं, गुडगी तयार झाली, खेळणी तयार झाली. त्याच मातीपासून किल्ले तयार झाले. आमचं सगळं लक्ष या विविध वस्तूंवर आहे, पण त्या मूळ मातीकडे आमचं लक्ष नाहीये. सोनं मुळात एकच आहे. त्याचा चपलाहार झाला, पोहेहार झाला, नथ झाली, कानातल्या बुगड्या झाल्या, झुमके झाले, काय काय झालं. समर्थ पुढे म्हणतात, वेदशास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथभेद अनुवादने किती म्हणोनी श्रीराम. समर्थांनी हा समास टाकळीतल्या आपल्या तपाचरण काळामध्ये आपल्या शिष्यांना सांगितलेला आहे. कशावरून वाटतं? समर्थ समजावून सांगतायत लेखन क्रियेचं महत्व, भाषेचा अभ्यास, शब्दांचा अभ्यास. आता सगळं पुढचं आयुष्य तुम्हाला या पंथामध्ये घालवायचंय, या संप्रदायामध्ये घालवायचंय. त्यामुळे आपली शिस्त आहे. अभ्यास होऊन प्रगटावे, नाही तरी झाकोन असावे, प्रगटोन नासावे, बरे नव्हे श्रीराम. अभ्यास केल्याशिवाय प्रगट होऊ नये, बोलू नये, नाहीतरी झाकोन असावे, गपगार पडावं, मध्येच बडबड बडबड करू नये. काही लोकांना सवय आहे, 2 पुस्तकं वाचलेली असतात, 4 प्रवचनं ऐकलेली असतात, 1-2 संतांच्या सोबत फिरणं झालेलं असतं, तीर्थयात्रेवर जाऊन काही दिवस राहिलेले असतात तीर्थक्षेत्रावर, आणि ते मग पोपटपंची चालवतात. समर्थ आपल्या शिष्यांना सांगतायत, ग्रंथभेद अनुवादने किती म्हणोनी. किती समर्थांनी अभ्यास केलाय. टाकळीला समर्थ राहत होते, आपण जायला पाहिजे. नाशिक पासून केवळ 7-8 किलोमीटरवर टाकळी आहे. समर्थ रोज नाशिकला जात. नाशिकला मोठमोठे ग्रंथालय होते त्या काळामध्ये. म्हणून लेखन क्रिया निरूपणाच्या समासामध्ये त्या समासाचा अभ्यास करणाऱ्या त्याचे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये मनाच्या श्लोकांचा प्रश्न लावलेला आहे, आणि तो काशीचा आहे. त्याचा संदर्भ आहे. का लावला काशीचा श्लोक तिथं? कारण काशीला आणि इकडे नाशिकला अनेक वेद पाठशाळा होत्या, आणि त्या पाठशाळेमध्ये असंख्य मुलं अभ्यास करत होते. अनेक ग्रंथांच्या नकला करणे, ते ग्रंथ नकलून काढणे. तेव्हा काही प्रिंटिंग प्रेस नव्हती छापायला. मी काल एक वाक्य वाचलं, त्या लेखकाचं नाव विसरलो मी. त्यांनी लिहिलंय, पुस्तकांचं पृथ्वीला ओझं झालंय. किती पुस्तक आहेत? हजारो, लाखो, करोडो पुस्तक आहेत. या पुस्तकांचं म्हणे पृथ्वीला ओझं झालंय. समर्थ म्हणतायत, वेदशास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथभेद अनुवादने. त्याचा अभ्यास करणे, ते नकलून काढणे, दुसरा ग्रंथ तयार करणे, त्याचा अनुवाद करणे. समर्थांनी, आपल्याला कल्पना असेल, टाकळीच्या काळामध्ये किती ग्रंथांचा अभ्यास केला. अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. त्याची यादी समर्थांनी दासबोधामध्ये दिलेली आहे. अहो, नुसत्या 12 गीतांची नावं दिलेली आहेत. 12 गीता, वेद, शास्त्र, पुराण. समर्थ म्हणतात, दासबोध ग्रंथामध्ये भगवत वाक्या विरहित काही नसे.
भगवंताच्या वाक्याविरहित काहीही नाही. कोण खोटं म्हणेल ह्याला? आणि सगळ्यात मला आवडतो तो एक शब्द त्यांचा. या सगळ्या ग्रंथाची यादी त्यांनी दिली. दासबोध ग्रंथ सिद्ध करण्यासाठी कुठल्या कुठल्या ग्रंथांचा आधार घेतला? वेद, वेदांग, उपनिषद, शास्त्र, पुराण. आणि समर्थ म्हणतात मुख्य आत्मप्रचिती सहित. मला जे अनुभवलं मला ज्याची प्रचिती आली ते मी इथं लिहिलंय. याचा अर्थ काय? आधी केले मग सांगितले. इकडचं तिकडचं वाचलं. प्रवचनकाराला, प्रबोधनकाराला, निरूपणकाराला काही प्रचिती आल्याशिवाय त्यांनी व्यासपीठावर बसू नये हा नियम आहे. वेदशास्त्रे पुराणे. आपल्याला माहिती आहे 4 मुख्य वेद आहेत. आणि वेद हे अपौरुषेय आहेत. त्याची रचना कुणी माणसाने नाही केलेली. सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद हे 4 मुख्य वेद आहेत. या 4 वेदांचे 4 उपवेद आहेत. आयुर्वेद आज ज्याचा मोठा बोलबाला चालू आहे, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि अर्थवेद हे 4 उपवेद आहेत. समर्थ म्हणतात वेद, त्यानंतर शास्त्रे पुराणे असं नाव घेतलंय समर्थांनी. 6 शास्त्र आहेत आपल्याकडे. एक न्यायशास्त्र आहे, ते गौतमांनी रचलेलं आहे. आम्ही गौतम गोत्री असल्यामुळे मला मोठा अभिमान आहे त्याचा. आणि सामवेदामध्ये गायन कला सांगितलेली आहे. भगवंताचं स्तवन कसं करावं, त्याचे प्रकार काय आहेत, गायनाचे प्रकार काय आहेत, ते सगळं चिंतन सामवेदात आलेलं आहे. त्यामुळे त्याचाही मला मोठा अभिमान आहे. न्याय एक शास्त्र, गौतम ऋषी हे त्याचे रचनाकार आहेत. वैशेषिक कणाद ऋषींकडनं याची रचना झालेली आहे. पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा असे 2 ग्रंथ आहेत, 2 शास्त्र आहेत. पूर्व मीमांसा जैमिनींनी रचलेलं आहे. उत्तर मीमांसा व्यासांची रचना आहे. 5वं शास्त्र आहे सांख्यशास्त्र, कपिल मुनींनी रचलेलं आहे. आणि 6वं शास्त्र आहे योग, ते आपल्याला माहित आहे महर्षी पतंजलींची ती सगळ्यांना देण आहे. समर्थांनी पुढे वेद, शास्त्रे, पुराणे असं सांगितलंय. 18 पुराण आहेत. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, वैष्णव, शैव, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नी, भविष्य, ब्रह्मवैवर्तक, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड. आपल्याला माहिती आहे एवढ्या 18 पुराणांपैकी आपला संबंध हा भागवताशी येतो, आपला संबंध भविष्य पुराणाशी येतो, आपला संबंध गरुड पुराणाशी येतो. काही जणांनी ऐकलं असेल मागच्या महिन्यात आमच्या पूज्य पिताजींचं देहावसान झालं तेव्हा आम्ही 7 दिवस हे गरुड पुराण ऐकलं. 4थ्या दिवशीपासून आम्ही ते सुरुवात केलं आणि ते ऐकलं. त्या काळामध्ये आम्ही रामचरित्राचं वाचन केलं. असं हे वेद, शास्त्रे, पुराणे, नाना काव्ये, निरूपणे, अनेक निरूपणं, अनेक काव्य म्हणजे पद्यमय रचना, ही सगळी किती म्हणून सांगावे. समर्थ म्हणतात त्याचं किती वर्णन करावं. नाना ऋषी नाना मते, पाहो जाता असंख्याते, नाना भाषा लिपी जेथ तेथे, काय उणे श्रीराम. नाना ऋषी नाना मते, अनेक ऋषींनी
अनेक महर्षींनी ह्याची सगळी रचना केलेली आहे. 6 वेदांग ज्याला आपण म्हणतो ते आहेत शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष्य आणि छंद. हे 6 वेदांग आहेत. व्याकरण आपल्या फार जवळच आहे. पाणिनी महर्षींनी याची सगळी रचना केलेली आहे. आज जे आपण काही बोलतो, कुठे अनुस्वार द्यायचा, कोणता शब्द, कोणता कर्ता, कोणती क्रिया, कोणतं क्रियापद, कशाला स्वल्पविराम म्हणायचा, कशाला पूर्णविराम म्हणायचा, कशाला अर्धविराम म्हणायचा, कशाला उद्गारवाचक चिन्ह म्हणायचं, हे सगळं कुणी सांगितलं आपल्याला? हे सगळं पाणिनींनी सांगितलेलं आहे. हे शास्त्र, व्याकरणाचं शास्त्र त्यांनी रचलेलं आहे. किती भाषा आहेत, किती लिपी आहेत. समर्थ म्हणतात काय उणे. वर्ग रुचा श्रुती स्मृती अधे स्वर्ग स्तबक जाती प्रसंगमाने समास पोथी बहुधा नामे श्रीराम. समर्थ म्हणतायत वर्ग, ऋग्वेदातील जे मंत्र आहेत त्यामधले जे पाठभेद आहेत त्या अध्यायांमधले त्याला वर्ग असं म्हणतात. ऋचा, वेदांमधील जे मंत्र आहेत त्याला ऋचा असं म्हणतात. श्रुती, उपनिषद, स्मृती, ऋषी मुनींनी जे रचून ठेवलेलं आहे, निर्माण केलेले जे ग्रंथ आहेत त्याला स्मृती म्हणतात. एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याने चौथ्याला सांगितलं. हे सगळं आठवणीत आहे. आता ते सगळं प्रिंट मीडियामध्ये प्रिंट मटेरियल सगळं तयार झालेलं आहे. पण त्या काळामध्ये ही काही व्यवस्था नव्हती. आधे स्वर्ग स्तबक जाती. आधे म्हणजे अध्याय. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरीतले अध्याय, भागवतातले अध्याय. आधे म्हणजे अध्याय. स्वर्ग म्हणजे सर्ग. आपल्याला माहिती आहे रामायणाचे सर्ग आहेत. अध्यायांमध्ये सर्ग आहेत. अनेक ग्रंथांची रचना तशी आहे. स्तबक जाती, या सगळ्या ज्या, स्तबक म्हणजे चंपू काव्यांचे प्रकार, प्रसंग, माने, समास, पोथी. आता आपण समास पाहतो आहोत. पोथ्यांचे हे प्रकार आहेत. पोथ्यांमध्ये ज्याला अध्याय म्हणतो, सर्ग म्हणू, प्रसंग म्हणू, मान म्हणू. मान पंचक, पंचसमासी, वैराग्य पंचक. समर्थांची खूप मोठी रचना आहे. पंचकांचे किती प्रकार आहेत? 20-25 प्रकार आहेत पंचकांचे. समर्थ म्हणतायत प्रसंग, मान, समास हे सगळे पोथीचे प्रकार आहेत. पोथीमधले अध्याय म्हणा, सर्ग म्हणा, हे सगळे त्यातले प्रकार आहेत. बहुधा नामे, अनेक नाव आहेत. नाना पदे, नाना श्लोक, नाना वीर, नाना कडक, नाना साख्या दोहडे अनेक, नामाभिधाने श्रीराम. हे सगळे जे प्रकार आहेत, पद, श्लोक आपल्याकडे आहेत. आता पुढे जे दिलंय नाना वीर, नाना कडक, नाना साख्या, नाना दोहडे, दोहडे म्हणजे दोहे, अनेक नामाभिधाने, हे हिंदी काव्य रचनेतले प्रकार आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की समर्थांना हे सगळं माहिती आहे. म्हणजे समर्थांनी हे सगळे ग्रंथ पाहिलेले आहेत. याचा अभ्यास आहे समर्थांना. त्याशिवाय दोहा इथे शब्द आला का? त्याशिवाय साख्या शब्द आला का? कडक शब्द आला का? बीर शब्द आला का? उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला माहिती आहे रामचरितमानस. या रामचरितमानसमध्ये चौपाई आहे, दोहे आहेत. हे सगळे प्रकार समर्थांना माहिती आहेत. म्हणून त्यांनी त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पहावे श्रीराम. अगोदर ते जाणून घ्या.
त्याचा अभ्यास करा. आधी केले मग सांगितले हे सूत्र आहे. त्यामुळे आपल्या लक्षात आलं पाहिजे की समर्थांनी कशा कशाचा विचार केला. समर्थांनी एका समासामध्ये कर पालवी नेत्र पालवी याचा उल्लेख केलेला आहे दासबोधामध्ये. कर पालवी म्हणजे हाताने काहीतरी सांगणं. माझ्या लहानपणी आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा 2 माणसं यायची. तो एक माणूस तिकडे लांब उभा राहायचा आणि एक माणूस आपल्या जवळ यायचा आणि आम्हाला गंमत म्हणून आम्ही हे सगळं करायचो. तो आम्ही जवळ गेलो की तो म्हणायचा तुझं नाव काय सांग. मग आपण आपलं पूर्ण नाव सांगितलं की तो नुसत्या हात असे 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 करायचा आणि तिकडे उभा राहिलेला माणूस तो आपलं नाव घ्यायचा. ही कर पालवी आहे. कर पल्लवी, नेत्र पल्लवी. आता डोळ्यांच्या भुवया, डोळ्यांच्या पापण्या यातून काय काय संकेत देता येतात, काय काय बोलता येत आहे यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. ही कला अजून वरचेवर ती विकसित होत जाते. कर पल्लवी ही काही दिसत नाही आता, पण नेत्र पल्लवी ती मात्र अजून विकसित होत जाते आणि बरोबर ते न शिकता लोकांना समजतं. ती कला जी आहे कर पल्लवी ती काही लोकांनाच जमायची. पुढे समर्थ म्हणतात डफ गाणे, माची गाणे, दंडी गाणे, कथा गाणे, नाना माने नाना जसने, नाना खेळ श्रीराम. ध्वनी घोष नाद रेखा, चहू वाचा मध्ये देखा, वाचा रूपेही ऐका, नाना भेद श्रीराम. डफ गाणे, डफ घेऊन म्हणलेलं गाणं. माची गाणे, ढोलकी घेऊन म्हणलेलं गाणं. काय प्रकार आहे तो. आणि हे सगळे प्रकार समर्थांना माहिती आहेत. समर्थांची रचना आहे ही. डफ गाणे तर किती प्रसिद्ध आहेत समर्थांचे. माची गाणे, ढोलकी घेऊन म्हणलेलं. माची गाण्याचा एक अर्थ सुनीलदादा चिंचोलकरांनी असा केलाय की किल्ल्याची जी तटबंदी असते त्याला माची असं म्हणत. आणि माची गाणे म्हणजे युद्धाच्या प्रसंगी सैनिकांना हुरूप यावा म्हणून म्हणलेली काही गाणी पोवाड्यासारखी, किंवा रात्रीच्या वेळी जागता पहारा असावा म्हणून त्या माचीवरनं फिरत असताना जे गाणं गायलं जायचं त्याला माची गाणे म्हणत असावेत. दंडी गाणे, तीर्थयात्रेच्या ठिकाणी जे गाणं म्हणलं जातं, जे काव्य केलं जातं ते दंडी गाणे. कथा गाणे, आपल्याला माहिती आहे की दिंडी आपण म्हणतो. पालखीमध्ये दिंड्या असतात आणि अशी ती वारकरी शेकडो वर्ष झाली, लाखोच्या संख्येने ते जातात. ते दिंडी गाणं. नाना माने, नाना जसने, नाना खेळ. जसने म्हणजे उपकथा, कथा, उपकथा त्यात रंगवलेल्या, असे अनेक प्रकार समर्थ या ठिकाणी सांगतायत. समर्थांचे डफ गाणे खूप प्रसिद्ध आहेत. अनेक डफ गाणे आहेत. त्यातलं एक गाणं मी गाऊन नाही दाखवणार आहे, पण अर्थ किती मोठा आहे. नवल औचिते देखिले, फळ म्हणून झेपावले, मंडळ सूर्याचे गिळिले बाळपणी. हे डफ गाणं आहे. सेना उदंड मारिली, लंका जाळूनी होळी केली, शुधी सीतेची आणली ख्याती झाली. धन्य मारुती निधान, लक्ष्मणा जीवदान, सकळिकांचे समाधान हे महिमान. कटी सोन्याची कासोटी, घंटा घागरियाची दाटी, घेतो उड्डाण जगजेठी 4 कोटी. द्रोणागिरी उत्पाटीला, लाग वेगे झेपावला, प्राण सकळाचा राखीला धन्य झाला. गिरीवर गर्व केला, पर्वत मैनाक वाढला, शून्य मंडळ भेदून गेला तो मारुती. रघुनाथाला सोडविले, पाताळ देवते मारिले, सिंदूर सर्वांगी चर्चिले ते पासुनी. हा तो ईश्वरी अवतार, भीम सकळासी आधार, रामध्यानी निरंतर
भक्तराज मुहूर्ते रावण पाहिले, रघुनाथाला पाचारिले, अरिष्ट स्वामीचे घेतले आपणावरी. राम गेले वैकुंठासी, तै निरविले हनुमंतासी, तुवा माझी या भक्तासी सांभाळावे. रामदासाचा सारथी, विघ्ने चळचळा कापती, पावे संकटी मारुती भरवशाने. सगळं चरित्र हनुमंताचं या डब गाण्यामध्ये वर्णन केलेलं आहे. समर्थांचं एक डब गाणं, अनेक डब गाणी प्रसिद्ध आहेत, त्यामध्ये एक डब गाणं आहे. आणि हे डब गाणं ऐकत असताना आपल्याला चाफळच्या मंदिराची आठवण येते. भोवता डोंगराचा फेर, मध्ये देवाचे शिखर, पुढे मंडप संपूर्ण, 15 खण श्रीराम, 8 खांबावरी रचना, वरत्या एके तालीस कमाना, काम कट्टाऊ नयना, समाधान श्रीराम, नाना तरु अंबेवने, दोहीकडे वृंदावने, वृंदावनी जगज्जीवने, वस्ती केली श्रीराम. मांड नदी अगदी जवळून जाते मंदिराच्या, आणि त्या मांड नदीमध्ये कायम मांडी एवढंच पाणी असायचं, म्हणून ते मांड नाव पडलेलं आहे. कधी पूर नाही, कधी काही त्रास नाही कुठला, म्हणून ती मांड नदी आहे. पुढा उभा कपिवीर, पूर्वेकडे लंबोदर, खाले दाटला दरबार, नाना परी श्रीराम, दमामे चौघडे वाजती, धडके भांड्याचे गाजती, फौजा भक्तांच्या साजती, ठाई ठाई श्रीराम, माही मूर्तवे निशाणे, मेघडंबरे सूर्या पाणे, दिंड्या पताका निशाणे, विंजने कुंचे श्रीराम, टाळ मृदांग उपांग, ब्रह्मवीणे चटक्या चांग, ताणमाने माझे रंग, हरी कथेचा श्रीराम, उदंड यात्रे करू आले, रंगी हरिदास मिळाले, श्रोते वक्ते कथा चाले, भगवंताची श्रीराम. रामाचा रथ ओढलाय. हा सगळा रामनवमीतल्या नवरात्रातल्या उत्सवाचा आनंद आहे आणि त्याचं वर्णन आहे. उदंड मनुष्यांची थाटे, दिसता ती लखलकाटे, एकमेकाशी बोभाटे, बोला भीती श्रीराम. खूप गर्दी आहे. हे डब्ब गाणं आहे समर्थांचं. क्षीरापतीची वाटणी, तेथे जाहली दाटणी, पैसनाही राजांगणी, दाटी झाली श्रीराम. रथदेवाचा ओढीला, यात्र करा निरोप झाला, पुढे जायाचा गलबला, ठाई ठाई श्रीराम. भक्तजन म्हणती देवा, आता लोभ असो द्यावा, धन्य सुकृताचा ठेवा, भक्ती तुझी श्रीराम. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, देवभक्ता सवे जातो, ध्यान रूपे श्रीराम. अनेक डफगाणी आहेत. गणपतीवर डफगाणं आहे, अनेक डफगाणी प्रसिद्ध आहेत. समर्थांची दंडी गाणं प्रसिद्ध आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणताय, डफ गाणे, माची गाणे, दंडी गाणे, कथा गाणे, अनेक कथा गायकीच्या रूपातून सादर करणे, आणि जसने म्हणजे त्याला उपकथा लावलेल्या. ध्वनी घोष नादरेखा, चहुवाच्या मध्ये देखा. आता हे जे सगळं गाणं चालू आहे बघा, आपण सुरुवात कुठून केली आहे? एका रेषेपासून. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मेळवून चाले, श्लोक गद्य प्रबंध. एका रेषेवरून सगळं चालू आहे. किती प्रकार आहेत? पोथ्या, अध्याय, प्रसंग, समास, सर्ग, किती किती वर्णन केले समर्थांनी. आता या ठिकाणी या वैखरी वाणीच्या अगोदरच्या ज्या 3 वाणी आहेत, किंवा या शब्दाचं स्फुरण कुठं होतंय त्याचं वर्णन समर्थ करतायत. आपल्याला माहिती आहे की 4 वाचा आहेत, त्याचं वर्णन समर्थ करतायत. ध्वनी घोष नादरेखा, चहुवाच्या मध्ये देखा, वाचा रूपे ही ऐका, नाना भेद श्रीराम. अगोदर भाषा झाली, नंतर शब्द तयार झाला. अगोदर बोलायला लागला माणूस,
वेगवेगळे आवाज काढायला लागला. मग त्याला वाटलं की या आवाजाचं काहीतरी शब्दरूप असलं पाहिजे. मग ती भाषा तयार झाली, लिपी तयार झाल्या. ध्वनी, घोष, नाद, रेखा, त्या नादाची एक रेषा तयार झाली आणि त्या रेषेपासून पुढे शब्द तयार झाले. चहू वाचामध्ये देखा, वाचा रूपे ही ऐका, नाना भेद. आता वाचेचे रूप काय काय, त्याचे भेद ऐका. उन्मेष परा ध्वनी पश्यंती, नाद मध्यमा शब्द चौथी, वैखरी पासून उमटती, नाना शब्द रत्ने श्रीराम. उन्मेष, स्फूर्ती कुठं होतीये? परे जवळ होतीये. 4 वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परा म्हणजे बेंबीच्या देठाजवळ. म्हणून आपण काय म्हणतो, जोरात ओरडले काय, बेंबीच्या देठापासून ओरडला, म्हणजे परावाणीपासून झालेलंच हे स्फुरण आहे. आणि जे परावाणीनं जप करत होते त्यांची आडनाव परांजपे झाली. जे गोड बोलतात त्यांची आडनाव गोड बोले झाले असं म्हणता येईल का? पण परांजपेंच्या बाबतीमध्ये हे मी मात्र बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. समर्थ नवीन दासबोधामध्ये या वाचेंचे प्रकार सांगत असताना म्हणतात, नाभीपासून उन्मेष वृत्ती, तोची परा जाणी जे श्रोती. परा कोणती आहे? नाभी, बेंबीपासून आहे. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणी जे श्रोती. ध्वनी रूप पश्यंती, हृदयी वसे. ते जे स्फुरण झालेलं आहे ते वर येतं. परा, पश्यंती, पश्य म्हणजे फक्त पाहणे. पश्य या शब्दाचा अर्थ पाहणे. मध्यमा आणि वैखरी. मध्यमेच्या तिथं त्याला नाद मिळतो. ध्वनी रूप पश्यंती, तो जो ध्वनी उठलेला आहे तो असा वर येतो हळूच, आणि त्याला काय नाही, नाद नाहीये, त्याला शब्द नाहीये. त्याच्याकडे फक्त पाहण्याचं काम आहे. ध्वनी रूप पश्यंती, हृदयी वसे. नाभीजवळ पराय, हृदयाजवळ पश्यंती आहे. कंठापासून नाद झाला. स्वरयंत्र कुठे आहे तो आमची? इथं कंठामध्ये. स्वरयंत्र खराब झालं तर बोलायचं बंद होईल. कंठापासून नाद झाला. मध्यमा वाचा बोली जे त्याला मध्यमा असं म्हणलंय. उच्चार होता अक्षराला, वैखरी बोली जे श्रीराम. आणि जो उच्चार होऊन बाहेर पडतो, जो तुम्ही ऐकत आहात, याचं स्फुरण कुठे आहे? याचं स्फुरण आपल्या बेंबीच्या देठाजवळ आहे. एक म्हण आहे की आपल्या मातृभाषेमध्ये जेवढं आपण लवकर शिकू तेवढं आपण बाहेरच्या कुठल्याही परक्या भाषेमध्ये शिकू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेमध्ये जेवढं शिक्षण पटकन होईल तेवढं इतर भाषांमधून होणार नाही. तुम्ही म्हणाल आमची मुलं इंग्रजी भाषेमध्ये शिकतायत. मान्य आहे, इंग्रजी भाषेमध्ये ते शिकत असतील, पोपटासारखी बोलत असतील, पण त्यांना तुम्ही त्याला विचारा, दार बंद करून घे, तो तुम्हाला खालीवर 4 वेळा बघील. त्याला म्हणा 450 आकडा लिहे, तो इकडे तिकडे बघील. त्याला म्हणा सारवून घे, तो इकडे तिकडे बघील. त्याला काही माहित नाही मातृभाषेचा उपयोग काय. म्हणून कंठापासून नाद झाला. मध्यमा वाचा बोली जे उच्चार होता अक्षराला, वैखरी बोली जे. तोंडातून जो शब्द बाहेर पडतो त्याला वैखरी असं नाव आहे. मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर. त्या घोरापासून सूक्ष्म विचार, अजपाचा श्रीराम. 17-5 दशक 17 समास 5 अजपा निरूपण. धरिता सो सोडिता हम, जप चाले सोहम सोहम. 21,600 वेळा श्वास आम्ही घेतो सोडतो. मिनिटाला आपण किती वेळा श्वास घेतला म्हणजे दिवसभरात 21,600 श्वास होतील आपले. 15 श्वास.
मी एके दिवशी करून बघितलं हे. 1 मिनिटात आपले किती श्वास होतात? 21,600, 21,900. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये हा आकडा आलेला आहे. 24 तासामधल्या श्वासांची संख्या एवढी तर मागे पुढे होणार. आणि श्वास कशावर अवलंबून आहेत? आपल्या स्वभावावर अवलंबून आहेत. सगळ्यात कमी श्वास कुणाचे? घोड्याचे, म्हणून हॉर्स पॉवर लावलेलं आहे त्याला. ज्याला जेवढा राग पटकन येतो त्याचे श्वास जास्त होतात. श्वास परमेश्वराने टाकून दिलेले बँकेमध्ये आपल्या. एवढे श्वास वापरले की संपलं. म्हणून शांत राहिलं पाहिजे. चिडायचं नाही, रागवायचं नाही, संतापायचं नाही. लॉकडाऊन आहे, बाहेर दुकानं बंद आहेत, घरात आहे ते वापरून वापरून थोडं 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 खाल्लं पाहिजे. नाही तर भूक मरायची वेळ येईल, उपाशी पोटी राहावं लागेल. समर्थ या ठिकाणी म्हणताय, अकार उकार मकार अर्धमात्राचे अंतर, औटमात्रा तदनंतर 52 मातृका श्रीराम. अकार उकार मकार. समर्थांनी दासबोधामध्ये सांगितले ही सगळ्या सृष्टीची रचना कशातून झाली? ओंकारातून झाली. अ उ म, अकार उकार मकार आणि अर्धचंद्र आणि बिंदू, असं त्याला समर्थ म्हणतायत. अकार मकार, अकार उकार मकार, अर्धमात्रा तो ईश्वर, ऐशा मात्रा चत्वार, 14 श्रीराम. 4 देह, पिंडाचे 4, ब्रह्मांडाचे 4, असे 8 देह. आमचा पिंड म्हणजे आमचा देह आहे. आमच्या देहाचे 4 प्रकार कोणते आहेत? स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. महाकारण हा ज्ञानी अवस्था आहे, ते ज्ञान आहे. कारण अज्ञान आहे. सुषुप्ती, गाढ झोप, तिथं आनंद मिळतो, पण कुणाला मिळाला हे माहिती नाही, म्हणून ते अज्ञान आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे 4 देह आहेत. समर्थ म्हणताय, ऐशा मात्रा चत्वार 14 अकार उकार मकार, अर्धमात्राचे अंतर, औटमात्रा तदनंतर 52 मातृका श्रीराम. किती सूक्ष्म अभ्यास आहे. आपल्या पोरांना विचारा, स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत, एकूण शब्द किती आहेत, ज्याला 52 मातृका आपण म्हणतो. त्या 52 मातृका म्हणजे काय? कुणाला माहिती आहे? 350 वर्षापूर्वी व्याकरणाचा, लिखाणाचा, बोलण्याचा, शब्दांचा, भाषेचा, लिपीचा एवढा विस्तारपूर्वक, एवढा व्यापक अभ्यास कुणी केला? आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. महान संत राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचा हा अभ्यास आहे. एक कीर्तन, निरूपण समास समर्थांनी या सगळ्या व्यंजनांवर अवलंबून ठेवलेला आहे. क ख ग घ च छ ज सगळं ज्ञपर्यंत, फक्त ज्ञ शब्द नाहीये. काय रचना आहे, काय प्रतिभा आहे समर्थ रामदासांची. 16 स्वर आणि 32 व्यंजन अशी मिळून 52 मातृका तयार झाल्या. समर्थ म्हणतात, नाना भेद राग ज्ञान, नृत्यभेद तानमान, अर्थभेद तत्वज्ञान, विवंचना श्रीराम. अनेक राग आहेत. समर्थांची लोकसाहित्य रचना म्हणून एक ग्रंथ आहे. त्यामध्ये हे डफ गाणे, माची गाणे, सगळे दंडी गाणे वगैरे सगळे येतात त्यामध्ये. दिवटा, त्यानंतर तो सकाळी वासुदेव, ज्योतिष, सगळे त्यामध्ये गाण्याचे प्रकार येतात. त्या प्रत्येक गाण्याला राग कुठला आहे, ताल कुठला आहे, याचं वर्णन आहे. 350 वर्षापूर्वी खनाळामध्ये जावळील आहे, सर्वत्राची चिंता आहे. कुठल्या झाडाखाली, कुठल्या गुहेमध्ये, कुठल्या घळीमध्ये समर्थांचं आयुष्यापैकी जास्तीत जास्त वय
जास्तीत जास्त आयुष्य अशा निर्जन वस्तीमध्ये गेलं. कुणी दिलं हे संगीताचं सगळं ज्ञान? नानाभेद राग ज्ञान, नृत्यभेद तानमान, अर्थभेद तत्वज्ञान, विवंचना श्रीराम. समर्थांच्या गाथा अभंग, शेकडो अभंग आहेत, त्यामध्ये आरत्या आहेत, कवन रचलेली आहे देवदेवतांवर, अनेक राग, त्यांचं ज्ञान, नृत्याचे भेद, तान, कुठे तान कुठे लावायची, कोणता ताल आहे, त्रिताल आहे, झपताल आहे, काय ज्ञान आहे, त्याचा अर्थभेद, आणि या सगळ्याचं तत्वज्ञान काय आहे, या सगळ्याचा अभ्यास समर्थांनी केलेला आहे. पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी ओवी क्रमांक 11 ते 14 यामध्ये सृष्टीची उभारणी सांगितली, अष्टधा प्रकृतीची उभारणी सांगितली, थोडक्यात सांगितलेली आहे. या 10 ओव्यांमध्ये समर्थांनी सृष्टीची रचना ओंकारातून झालेली त्याचं आपल्याला स्मरण दिलं. एका रेषेपासून अनेक अक्षर तयार झाली, भाषेला लिपिबद्ध करण्यात आलं, आणि त्यावर ग्रंथ, दोहे, प्रसंग, समास, अध्याय, सर्ग, पोथ्या, शास्त्र, ग्रंथ, वेद, वेदांग, उपनिषद, श्रुती, स्मृती हे सगळं तयार झालं. याचं वर्णन समर्थांनी आपल्याला करून दाखवलं. असा अभ्यास, अशी व्यापक अभ्यासाची मोहीम आपल्या जीवनामध्ये यावी अशी प्रभू श्रीरामचंद्रांना आपण प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.